आजचा पेपर आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 हा पेपर आहे आणि या पेपरचा विषय आहे सामान्य क्षमता चाचणी। यामध्ये सामान्य क्षमता चाचणीमध्ये कोणकोणते विषय येतात तर इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, जी.के येतो, अंकगणित येतं, बुद्धिमत्ता येते, अशा प्रकारचे विषय यामध्ये येतात। यामध्ये एकूण प्रश्न 100 होते आणि एकूण गुणही 100 आहेत आणि वेळ आहे 1 तासाचा। आणि लक्षात ठेवा MPSCची जे परीक्षा असतात त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, तर यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे। आता बघूयात आपण पुढचे प्रश्न, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। आवडलं तर नक्की लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। प्रश्न पहिला आहे की गोपाळकृष्ण गोखलेंच्या कार्यांबाबत खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करायची आहे। तर यामध्ये पहिला पर्याय आहे की 1887 मध्ये सार्वजनिक सभेचे चिटणीस होते। ऑप्शन विधान ब, पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते। आणि विधान क, 1900 साली ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य झाले। विधान ड, 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्रीय सभेच्या काँग्रेसच्या चिटणीसपदी निवड झाली। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अ, ब, ड बरोबर आहे। या ठिकाणी बघा अ, ब आणि ड बरोबर आहे, तर क हे चुकीचं आहे, म्हणून याचं ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे। नेक्स्ट प्रश्न पहा। प्रश्न दुसरा, 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले। या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते? तर यामध्ये अ आहे मोतीलाल नेहरू, ब अवंतिकाबाई गोखले, क महात्मा गांधी, ड विठ्ठलभाई पटेल। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 फक्त क, महात्मा गांधी इथे हजर नव्हते त्या अधिवेशनाला। प्रश्न क्रमांक तिसरा, खालील माहितीवरून समाजसुधारक ओळखायचा आहे। ऑप्शन ए, ते एलिफिन्स्टन कॉलेजचे असिस्टंट प्रोफेसर होते। ब, त्यांनी इसवी सन 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले। आणि ऑप्शन सी, ब्रिटिश सरकारने त्यांची 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून नेमणूक केली। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर हे याचं उत्तर आहे। ही तीनही माहिती बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी निगडीत आहेत। व्हिडिओ आवडत आहे अशी मी आशा करते। आवडत असेल तर नक्की लाईक शेअर करा। इसवी सन 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता? अ, स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, ब, स्त्रियांना गायनकलेचे शिक्षण देणे, क, स्त्रियांना स्वावलंबी बनविणे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अ, ब आणि क, तीनही उद्देश यामध्ये होते महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागे। नेक्स्ट प्रश्न आहे 5वा प्रश्न, वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले? तर या ठिकाणी विधान अ, राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली, ब, मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला, क, भारताच्या नागरीकरणाचा वेग वाढला आणि ड, देशी उद्योगधंद्यात वाढ झाली। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अ, ब आणि क। अ, ब आणि क हे परिवर्तन घडून आले, ड हे परिवर्तन घडून आलं नाही। प्रश्न, येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असे डॅश यांनी डॅश यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते। तर कोणी असे म्हटले होते? कोणाला असे म्हटले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टननी कोर्ट ऑफ डायरेक्टर्स यांना हे पत्र पाठवलं होतं। ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे। प्रश्न 7वा, पुढील कोणते विधान चुकीचे आहे? तर यामध्ये अ बघा, भगतसिंग व राजगुरू यांनी सॉर्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली। ब, नाशिकच्या जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली। क, मुंबईचा कमिशनर रँड याची हत्या चाफेकर बंधूंनी केली। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 क, हे चुकीचं आहे। तर लक्षात ठेवा, मुंबईचा कमिशनर रँड यांची हत्या कोणी केली होती? नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। ओके, नेक्स्ट आहे 8वा प्रश्न,
1906च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याबद्दल हे शुद्ध टोनग्याचे आचळ ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लोकमान्य टिळकांनी अशी प्रतिक्रिया दिली होती. 9वा प्रश्न आहे 1857च्या बंडाबाबत. बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते, हे विधान कोणी केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, जॉन लॉरेन्स यांनी हे विधान केलं होतं. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न 10वा. लोकमान्य टिळकांनी बेत, रायफली व काडतुसे बनविण्याचे शिक्षण घेण्यासाठी डॅश यांना नेपाळ येथे पाठविले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, हनुमंतराव कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांना नेपाळ येथे पाठवले होते. सियाचीन लडाखमधील कोणती हिमनदी शोक नदीमध्ये वाहते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रिमो नदीमध्ये वाहते. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर करा. प्रश्न 12वा. खालील विधानांचा विचार करायचा आहे. तर विधान बघा 1. 2001 ते 11 या काळात महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर 15.99 होता. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एवढी लोकसंख्येपैकी मुस्लिम लोकसंख्या 10.6% होती. 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली. 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तर अव्वल 10 राज्ये सिक्कीम, अरुणाचल, जम्मू काश्मीर, छत्तीसगड, मणिपूर, नागालँड, राजस्थान, मध्य प्रदेश इत्यादी आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अ आणि क बरोबर आहे. यामध्ये अ आणि क बरोबर आहेत. हे प्रश्न 13वा. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहेत? प्रशासकीय विभाग आहे, जिल्हा तलाव आहे आणि जलाशय आहे. तर यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, तावरजा, नागपूर, भंडारा धरण, उमरझरी, अमरावती जिल्हा, वाशिम, चिखली, कोकण, सिंधुदुर्ग, शिवडाव. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अ आणि ब हे अयोग्य आहेत. अ आणि ब हे अयोग्य आहेत. नेक्स्ट पहा. नद्या व उपनद्यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. नदी आहे तापी, पूर्णा, सिंदफणा, मांजरा आणि उपनद्या आहेत बिंदुसरा, बोरी, नळगंगा आणि धरणी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 2, 3, 1, 4. तापीचं बोरी, पूर्णाचं नळगंगा, सिंदफणाचं बिंदुसरा आणि मांजराचं धरणी. तर हे नद्या आणि उपनद्या आहेत. नेक्स्ट प्रश्न. महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधानांवरून जिल्हा ओळखायचा आहे. तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे. या जिल्ह्यात दारुगोळा व शस्त्रनिर्मितीचा कारखाना आहे. एक तालुका धातूच्या वस्तू व त्यावरील नक्षीकाम यासाठी प्रसिद्ध आहे. मुशी जातीचे गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ठाणे जिल्हा आहे हा. प्रश्न. महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा किंवा टेकड्या स्थित आहेत? तर अ, ब, क, ड मध्ये सातमाळा, गाळणा, अक्राणी आणि दरकेसा आहेत. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, दरकेसा. महाराष्ट्राच्या ईशान्य भागामध्ये दरकेसा टेकड्या आहेत. हा जो भूगोलाचा विषय याचा मॅप आपण काढला होता आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये. याचा मॅप तुम्हाला मिळून जाईल. खूप सोप्या पद्धतीनं सांगितला होता आणि शॉर्ट बट स्वीट होता. तो तुम्ही नक्की आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. 18वा प्रश्न. खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण या संकल्पनेस येते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नवी मुंबई व नवी मुंबई हे शहरी एकत्रीकरण या संकल्पनेस येते. नेक्स्ट प्रश्न आहे 18वा प्रश्न की उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, धुळे जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न 19वा प्रश्न. कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सखल सपाट भूरचनेचा आहे त्यास डॅश या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, खलाटी या नावाने ओळखले जाते. कोकण किनारपट्टीचा भाग आहे, अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत आहे, सखल व सपाट भूरचना आहे, तर त्याला खलाटी असं म्हणतात.
नेक्स्ट आहे 20वा प्रश्न. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले आंब्याचे वाण आणि विकसित केल्याचे वर्ष, इथे योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 3124. 3124. रत्ना 1981, सिंधू 1992, कोकण रुची 1999 आणि कोकण सम्राट 2014 हे वाण आणि त्यांचे विकसित वर्ष. प्रश्न 21वा. भारतीय अर्थव्यवस्थेतील 2004 ते 5 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या. याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, संरचनात्मक बदल म्हणता येईल याला. नेक्स्ट प्रश्न आहे मौद्रिक धोरणाच्या संख्याबाबत साधनांची त्यांच्या संबंधित उद्दिष्टांची जुळणी करायची आहे. संख्यात्मक साधने आहेत आणि उद्दिष्ट आहे. तर या ठिकाणी बँक दर, रोख राखीव गुणोत्तर, वैधानिक रोखता प्रमाण, खुल्या बाजारातील उलाढाल आहे आणि त्यांची उद्दिष्टे समोर दिलेली आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 की बँक दर आहे जे की पुनर्वटन दर उद्दिष्ट आहे त्याचं. रोख राखीव गुणोत्तर आहे जे की RBIकडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवण्याचं काम करतं. वैधानिक रोखता प्रमाण आहे जे की RBIकडे रोख, सोने आणि रोख्यांच्या स्वरूपात तरल मालमत्ता ठेवण्याचं काम करतं. आणि खुल्या बाजारातील उलाढाल आहे जे की RBIद्वारे पात्र रोख्यांची खरेदी विक्री करतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 3142 आहे. दुसरा ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 23वा. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणत्या मर्यादा किंवा अडचणी निर्माण होतात? तर म्हणतं की उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव, न नोंदविलेले बेकायदेशीर उत्पन्न, मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन, लहान उत्पादकांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अ, ब, ड. अ, ब आणि ड. तर क हे यामध्ये येत नाही. ओके, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. अडचणी निर्माण होतात. प्रश्न 24वा. डॉक्टर एस महेंद्र देव व सी रवी यांनी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची गणना डॅश या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला आहे. कपडे, आरोग्य, ऊर्जा उपभोग की शिक्षण? यामध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ब व ड. आरोग्य आणि शिक्षण. 25वा प्रश्न. लोकसंख्येचा लाभांश या संकल्पनेत लाभांश काय आहे? ऑप्शन ए लोकसंख्येमुळे होणारा लाभ, 2 काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या, 3 घटणारा मृत्यूदर, 4 वाढती प्रौढांची लोकसंख्या. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या हा लाभांश आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 26वा प्रश्न. अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? पेन्शन, व्याजाची परतफेड, शिक्षण, प्रशासकीय सेवा. योग्य पर्याय निवडायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ए, बी आणि डी. पेन्शन, व्याजाची परतफेड आणि प्रशासकीय सेवा अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चांमध्ये यांचा समावेश होतो. प्रश्न 27वा. खालील विधाने विचारात घ्यायची. अ राष्ट्रीय उत्पन्न ही साठा संकल्पना आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. क राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तू व सेवांच्या उत्पादनाचे दुहेरी मोजमाप टाळले जाते. कोणतं विधान बरोबर आहे इथे ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ब आणि क. ब आणि क हे 2 विधान बरोबर आहेत. 28वा विधाने विचारात घ्या. अ विधान 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8% वाढले. ब विधान कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राच्या निर्देशांकाने वर्षभरात 13% वाढ नोंदवली. कोणतं विधान बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1
केवळ अविधान बरोबर आहे, ब चुकीचं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 29वा प्रश्न. पुढील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. विधान 1. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी ट्रिसम योजना 15 ऑगस्ट 1979 पासून सुरू करण्यात आली. विधान 2. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1990 पासून सुरू करण्यात आला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. विधान 1 बरोबर आहे आणि 2 चुकीचं आहे. तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. 30वा. प्राथमिक तूट म्हणजे काय? महसुली उत्पन्नातून महसुली खर्च, भांडवली उत्पन्नातून भांडवली खर्च, एकूण उत्पन्नातून एकूण खर्च आणि वित्तीय तुटीतून व्याज परतफेड. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. वित्तीय तुटीतून व्याज परतफेड हे प्राथमिक तूट होय. नेक्स्ट प्रश्न आहे 31वा प्रश्न. लेखाशास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय दर्शवितो? व्यवहाराची ओळख, नोंद, वर्गीकरण व संक्षेप करणे. 2. केवळ व्यवहारांची नोंद करणे. 3. केवळ आर्थिक अहवाल तयार करणे. 4. केवळ नफा तोटा मोजणे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. व्यवहारांची ओळख, नोंद, वर्गीकरण, संक्षेप करणे हे याचं उत्तर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न 32वा. वर्ष 2023-24च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या 7 प्राधान्य क्षेत्र अर्थात सप्तर्षीपैकी खालीलपैकी कोणते क्षेत्र सप्तर्षीचा भाग नाही? सार्वजनिक विकास, हरितवृद्धी, युवा शक्ती, व्यापार विकास. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. व्यापार विकास हा यामध्ये नाही आहे, सप्तर्षीचा भाग नाही आहे. प्रश्न 33वा. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचांबाबत योग्य विधाने कोणती आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए म्हणतं की बहुराष्ट्रीय कंपन्या या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्ताराद्वारे जगभर जाळे पसरवतात. ब. बहुराष्ट्रीय कंपन्या या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरून नफा कमावतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे. डी. बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनांच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देतात. तर याचं योग्य विधान आहे ऑप्शन क्रमांक 4. ए आणि डी. ए आणि डी हे बरोबर आहे. प्रश्न 34वा. सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक विविध कामे पार पाडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही? 1. चलन धोरण अंमलबजावणी. 2. बँकिंग क्षेत्र नियमन. 3. शेअर बाजार नियमन. 4. अर्थविषयक बाबींवर शासनास सल्ला देणे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. शेअर बाजार नियमन हे यामध्ये त्यांचा समावेश होत नाही. प्रश्न 35. शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक GPI संदर्भात त्यांची प्रमाणित गणना पद्धत खालीलपैकी कोणती आहे? 1. पुरुष साक्षरता दराचे स्त्री साक्षरता दराशी गुणोत्तर. विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांचा सकल नोंदणी दर व पुरुषांचा सकल नोंदणी दर यांचे गुणोत्तर. 3. प्राथमिक स्तरावरील पुरुष व स्त्रियांच्या निव्वळ नोंदणी दरातील फरक. 4. कामगार शक्तीतील स्त्रियांचे प्रमाण आणि पुरुषांचे प्रमाण यांचे गुणोत्तर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. विशिष्ट शिक्षण स्तरावर शिक्षणाचा सकल नोंदणी दर आणि पुरुषांचा सकल नोंदणी दर यामध्ये यांचे गुणोत्तर म्हणून आपल्याला इथे गणना पद्धत पाहायला मिळते. प्रश्न 36वा. दुष्काळ सहन करणारी डॅश जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नासाठी डॉक्टर स्वाती नायक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे. तर याचं ऑप्शन 1 म्हणतं की सिरगा संबा तांदूळ. 2. सहभागी धान तांदूळ. 3. मोल कुलू तांदूळ. 4. काईकुथल तांदूळ. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. सहभागी धान तांदूळ. प्रश्न 37वा. 17व्या ब्रिक्स शिखर परिषद 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय कोणते? अ. जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा. ब. बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे. क. सामाजिक विषमतेला संबोधित करणे. ड. AIच्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणे. योग्य मुद्दा ओळखायचा
आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अ, ब, ड. अ, ब आणि ड हे यांचे विषय आहेत. 38वा प्रश्न योग्य कथन ओळखायचं आहे UNV बाबत. 2024 UNVने जगभरात 14,500हून अधिक स्वयंसेवक तैनात केले. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले. क स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात. त्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक्क, शांतता निर्मिती इत्यादी समाविष्ट आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. वरीलपैकी सर्व याचे विधाने योग्य आहेत. 39वा प्रश्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमाने लावायचा आहे. सर्वात जुना पहिल्यांदा येणार आणि सर्वात नवीन शेवटी येणार. राम सुतार, आप्पासाहेब धर्माधिकारी, अशोक सराफ, आशा भोसले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. ड, ब, क, अ. पहिले आशा भोसले येणार, नंतर आप्पासाहेब धर्माधिकारी येणार, नंतर अशोक सराफ आणि नंतर राम सुतार. प्रश्न 40वा खान मिगो हे डॅश या क्षेत्राशी संबंधित असलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप आहे. स्थलांतर, इस्लामचा अभ्यास, पॅलेस्टाईनचा प्रश्न की शिक्षण. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे खान मिगो. प्रश्न 41वा कोणती बाब ही उभ्या शेतीच्या व्हर्टिकल फार्मिंगचा फायदा नाही आहे? पाण्याचा कमी वापर, बारमाही पिकांचे उत्पादन, वर्षातून 2 किंवा 3 वेळा, शेतीयोग्य जमिनीवरील अवलंबित्व वाढले, वाहतुकीचा कमी झालेला खर्च. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. शेतीयोग्य जमिनीवरील अवलंबित्व वाढले. प्रश्न 42वा डॅश यांनी एप्रिल 2024 अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिनमध्ये पदभार स्वीकारला. मायकल मार्टिन, लिओ वराडकर, एंडा केनी, सायमन हॅरिस. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. सायमन हॅरिस. 43वा प्रश्न खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट म्हणून ओळखले जाते? मेधा पाटकर, सुंदरलाल बहुगुणा, सलीम अली की तुलसी गोडा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. तुलसी गोडा. 44वा प्रश्न खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024 आयोजित केली होती? 1. संशोधन व विश्लेषण शाखा रॉ, केंद्रीय अन्वेषण विभाग SBI, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA, संरक्षण मंत्रालय. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने ही आयोजित केली होती. 45वा प्रश्न बेटी बचाव बेटी पढाव योजनेचा उद्देश काय आहे? महिलांना रोजगार देणे, लिंग समानता व मुलींचे शिक्षण, आरोग्य विमा की पेन्शन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. लिंग समानता व मुलीचे शिक्षण. 46वा प्रश्न मिशन शक्ती योजना कशाशी संबंधित आहे? संरक्षण, महिला सक्षमीकरण, अंतराळ की ऊर्जा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. महिला सक्षमीकरणाशी संबंधित आहे. 47वा प्रश्न डॅश एक पायलट वैमानिक उद्योजक हे अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिनच्या गिनेस 25 मोहिमेत परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक बनले. कोण आहेत ते? संतोष जॉर्ज गुलगारा, शुभांशु शुक्ला, गोपीचंद थोटाकुरा, अजित कृष्णन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. गोपीचंद थोटाकुरा. नेक्स्ट प्रश्न आहे 48वा प्रश्न भारतात 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या किती होती? 726, 800, 668 की 556. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 800. एकूण लोकसंख्या 800 होती. 49वा प्रश्न लेगो ही खेळणी बनवणारी कंपनी आहे.
तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारले आहे. ती मूळची कोणत्या देशातील आहे? अमेरिका, ब्रिटन, डेन्मार्क की नेदरलँड्स? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डेन्मार्क देशाची आहे ती. 50वा प्रश्न खालीलपैकी योग्य कथन ओळखायचं आहे. अ. मनोहर जोशी व पंकज उदास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले. ब. अच्युत पालव व अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अ व ब दोन्ही विधान योग्य आहेत. प्रश्न 51वा. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखायची आहेत. अ. ती गैर न्यायप्रविष्ट आहेत म्हणजे न्यायप्रविष्ट नाहीत. ब. त्यांना नैतिक व राजकीय आधार आहेत. क. ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात. ड. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अ, ब, क, ड ही चारही कथने बरोबर आहेत. 52वा प्रश्न. खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23मध्ये समाविष्ट नाही? मानवी तस्करीला प्रतिबंध, बालमजुरीस बंदी, सक्तीच्या मजुरीला प्रतिबंध की सार्वजनिक उद्दिष्टांसाठी सक्तीची सेवा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बालमजुरीस बंदी हे कलम 23मध्ये समाविष्ट नाही आहे. 53वा प्रश्न. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत बदल केले. तर योग्य विधान निवडायचं आहे. पहिलं विधान. या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारतासंदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला. ब. संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली. क. सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करीत असे तेव्हा तिचे अध्यक्षपद डॉक्टर रवींद्र प्रसाद यांच्याकडे असे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. केवळ अ, ब. अ आणि ब बरोबर आहे, क चुकीचं आहे. 54वा प्रश्न. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकता येते. तर उच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राज्यपाल काढू शकतो, सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राष्ट्रपती काढू शकतो की विधानसभेत महाभियोगाच्या आधारावर राज्यपाल काढू शकतो की संसदेत महाभियोगाच्या आधारावर राष्ट्रपती काढू शकतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राष्ट्रपती काढू शकतो. 55वा प्रश्न. भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी आहे. तर खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सरनाम्यातही अशीच सुरुवात आढळते? ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड की युनायटेड स्टेट्स? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, युनायटेड स्टेट्स अमेरिका. प्रश्न 56वा. सरपंच किंवा उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सभासदांच्या सहीने तशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यावी लागते? जिल्हाधिकारीला, तहसीलदाराला, ग्रामसेवकाला की मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तहसीलदाराला ती सूचना द्यावी लागते. 57वा प्रश्न. खालील पर्यायांपैकी कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय म्हणून ओळखले जाते? सर्वोच्च न्यायालय, महसूल न्यायालय, दिवाणी न्यायालय की फौजदारी न्यायालय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सर्वोच्च न्यायालयाला अभिलेख न्यायालय म्हणून ओळखले जाते. 58वा प्रश्न. ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते? बस तिकीट शुल्क, घरपट्टी, आयकर की सीमा शुल्क? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, घरपट्टी वसूल करू शकते. 59वा प्रश्न. भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केले आहे? अ. शहरी दारिद्र्य निर्मूलन. ब. आर्थिक व सामाजिक विकासासाठी नियोजन. क. चर्मसंस्करणीचे चर्मोद्योग कारखान्याचे नियमन.
ड. शहरी वनीकरण. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. अ, ब, क, ड हे यामध्ये 4ही सूचित केलेले आहे. 60वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण केलेली आहे? कलम 170, कलम 171, कलम 172 की 173? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कलम 170. 61वा प्रश्न. उपलेख परीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करावयाच्या 100 ग्रामपंचायतींपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे असते? 10, 15, 20 की 25? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 20 ग्रामपंचायती असणे मुख्य पंचायती असणे अगत्याचे असते. 62वा प्रश्न. कोणती घटना दुरुस्ती ही शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे? 73वी घटना दुरुस्ती, 97वी घटना दुरुस्ती, 74वी की 71वी घटना दुरुस्ती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 74वी घटना दुरुस्ती. 63वा प्रश्न. योग्य कथन निवडायचं आहे. संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते काय? हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात 1973 मध्ये पहिल्यांदा उपस्थित झाला. ब. सप्टेंबर 2025 पर्यंत 42व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देश पत्रिका दुरुस्ती करण्यात आली. तर यामध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अ व ब दोन्ही विधान हे बरोबर आहेत. 64वा प्रश्न. केंद्र राज्यांच्या प्रशासकीय संबंधाच्या संदर्भातील जोड्या आहेत. कलम आहे आणि तरतुदी आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बघा 256 राज्य आणि केंद्राचे दायित्व. 257 कलम काही प्रकरणांमध्ये राज्यांवर केंद्राचे नियंत्रण असते. कलम 208A म्हणतं की केंद्राकडे कार्य सोपविण्याचा राज्याचा अधिकार आहे. आणि कलम 260 की म्हणतं की भारताबाहेरील प्रदेशांच्या संबंधात केंद्राचे अधिकार क्षेत्र आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 2143. 65वा प्रश्न. खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा भाग नाहीत? 1. सर्वांसाठी रोजगाराच्या तरतुदी. 2. स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन. 3. शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी, कामगारांसाठी योग्य वेतन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी. यामध्ये याचा भाग नाही. 66वा प्रश्न. योग्य उत्तर निवडायचं आहे. क्षकिरण हे श्राव्यातीत म्हणजे अल्ट्रासॉनिक लहरी आहेत. क्षकिरण सरळ सेवेत प्रवास करतात. सॉफ्ट क्षकिरणची तरंग लांबी हार्ड क्षकिरणापेक्षा कमी असते. क्षकिरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 2, 3 वाक्य बरोबर आहेत. दुसरं आणि तिसरं वाक्य बरोबर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य आहे. 67वा प्रश्न. कोणती विधाने सत्य किंवा असत्य आहेत? विखंडन अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात. विखंडन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते. विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात. विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडते. तर सत्य असत्य ओळखायचं आहे. तर यामध्ये याचं उत्तर आहे 2. 4ही विधाने ही सत्य आहेत. 68वा प्रश्न. ध्वनी ऊर्जा म्हणजे काय? यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत, विद्युत ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत, चुंबकीय ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत की वरीलपैकी सर्व? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत.
69वा प्रश्न, हेमॅटाइटपासून कोणता धातू मिळवला जातो? ॲल्युमिनियम, झिंक, कॉपर की लोखंड? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, लोखंड. आयर्न मिळवला जातो हेमॅटाइटपासून. 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील पी गणात समावेश आहे? फ्रान्सिसियन, युरेनियम, इंडियम की कॉपर? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, इंडियम हे पी गणात आहे. 71वा प्रश्न, 92 युरेनियम 268 च्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात? तर यामध्ये 92, 268, 330, 184 असे ऑप्शन आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ब व अ. 268, 92 असतात, न्यूट्रॉन्स असतात. 72वा प्रश्न, खालीलपैकी कोणता कोइलेंटेरेटा फायमलशी संबंधित नाही? समुद्री पेन, ब्लू कोरल, समुद्री काकडी, सी फॅन? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, समुद्री काकडी, सी ककुंबर. 73वा प्रश्न, खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत? बेडूक, टॉडर्स, सिलिलियन की सॅलमॅंडर्स? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सिसिलियन हे उभयचर प्राणी आंधळे आहेत. 74वा प्रश्न, डिप्लोडोकस कोणत्या सबऑर्डरशी संबंधित आहेत? ऑर्निथोपोडा, टेरोडक्टायलोडिया, सोरोपोडा की ॲम्फिसबॅनिया? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सोरोपोडा. 75वा प्रश्न, मातीचा मृदेचा उपजाऊ स्तरांच्या नुकसानीस काय म्हणतात? मृदा जनन, पॉडझोलायझेशन म्हणजे मातीच्या निर्मितीची प्रक्रिया, मातीची धूप की वरीलपैकी काहीही नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मातीची धूप म्हणतात त्याला. 76वा प्रश्न, लिंबूवरील कॅन्कर रोग कोणत्या रोगकारकामुळे होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, झॅन्थोमोनास सिट्रायमुळे होतो. 77वा प्रश्न, डॅश वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा आहे? वालुकामय माती, चिकणमाती, लोम माती की वरीलपैकी काहीही नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लोम माती. 78वा प्रश्न, प्रमस्तिष्क मेरुद्रव्य हा मेंदूच्या पोकळीतील कोरॉइड फ्लेक्समध्ये तयार झालेला व सब ॲरॅक्नॉइड पोकळीमधून मेंदू व मज्जारज्जूसभोवती फिरणारा द्रव्य आहे. याबाबतीत विधान विचारात घ्यायचं आहे. अवकड आहे, मेंदूला प्राणवायू पुरविण्याचे माध्यम आहे, तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो, तो मेंदूला पोषण पुरवितो, तो मेंदू व मज्जारज्जूसाठी आघात प्रतिबंधक म्हणून काम करतो. तर या ठिकाणी कोणते विधान बरोबर आहे हे विचारलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, याचं उत्तर आहे, कितवा प्रश्न? 73वा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अ, ब, क, ड हे विधान बरोबर आहेत. 79वा प्रश्न, मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षाराच्या प्रमाणाचे नियंत्रण, रक्ताच्या सामूचे pH नियंत्रण, टाकाऊ पदार्थाचे व अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन इत्यादी कार्य प्रामुख्याने डॅश करते? त्वचा, लहान आतडे, यकृत की मूत्रपिंड? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मूत्रपिंड करते. 80वा प्रश्न, खालीलपैकी कोणते जीवनसत्वे पाण्यात विद्राव्य आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, जीवनसत्व बी समूह आणि जीवनसत्व सी समूह. तर इथून पुढे सर्व जे प्रश्न आहेत ते बुद्धिमत्ता अंकगणिताशी संबंधित आहेत आणि हे प्रश्न ऑप्शनली असे
उत्तर देऊन चालत नाहीत. यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकली सराव करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला याची उत्तरं काही सेकंदामध्ये मिळत राहतील. जर तुम्हाला बुद्धिमत्ता व अंकगणितवरील जर उत्तरं हवी असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी जर हा व्हिडिओ तुम्हाला मदत करत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये एक लाईक शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज मिळत राहतील.